प्रकरण 5. युवराज शंभूराजे भोसले. भोसले कुळाला संस्कृत भाषेच्या विद्वानांचा सतत आदर वाटत असे. शहाजी भोसले यांचे पदरी 40 संस्कृत पंडित होते. असे म्हणतात शिवाजी महाराजांच्या पदरी सुद्धा अनेक पंडितांचा ताफा होता व महाराजांनी त्यांचेकडून संस्कृत ग्रंथ रचवून घेतले होते, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. शंभूराजांसाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी उमेश पंडित व केशव पंडित यांची नेमणूक करून त्यांना संस्कृत भाषा, साहित्य, राजनीती, धर्मशास्त्र इत्यादी विषयांचे उत्तम प्रकारे शिक्षण दिले. शंभूराजांना 1668 ते 1673 या कालखंडात हा अभ्यास करायला पुरेशी सवड मिळाली होती. शिवाय त्यांना त्यात अतिशय रसही उत्पन्न झाला होता. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे शंभूराजे आता लग्नाच्या वयाचे झाले. दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांची कन्या जिवूबाई हिला महाराजांनी आपली सून करून घेण्याचे ठरविले. महाराजांची एक कन्या राजकुवर ही सुद्धा विवाहयोग्य होती. पिलाजीरावांचाच पुत्र गणोजी हा महाराजांनी जावई म्हणून पसंत केला. दोन्ही लग्ने थाटामाटात पार पडली. ची जिवूबाई आता सौभाग्यवती येसूबाई झाली. ही मुलगी अतिशय समंजस, धोरणी आणि कर्तबगार होती. शंभूराजांना ही प्रिय सखी राज्ञी म्हणून योग्यच ठरली. राज्याचा विस्तार हळूहळू वाढत होता. राज्यकारभारात शंभूराजे उत्तम तयार व्हावेत ही महाराजांची इच्छा होती. म्हणून तर महाराज त्यांना आग्र्याला घेऊन गेले होते. आता सदरेवर बसून कार्यालयीन कामाचाही अनुभव यावा यासाठी महाराजांनी 26 जानेवारी 1671 पासून त्यांचेकडे कारभार सोपवला. शंभूराजे त्यावेळी अवघे 14 वर्षांचे होते. कागद, शाई, लेखण्या इत्यादी साहित्य देऊन महाराजांनी एक लेखनिकही दिला. शंभूराजांना सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात आलेच होते. युद्धकलेत निष्णात होण्यासाठी घोडेस्वारी, भालाफेक, दांडपट्टा, कट्यार, समशेर इत्यादी चालविणे हे सारे ते उत्तम शिकले. 1672 मध्ये भारतात आलेला ॲम्बे कॅरे हा फ्रेंच प्रवासी शंभूराजांबद्दल लिहितो. हा तरुण युवराज अत्यंत धाडसी आणि पित्याच्या कीर्तीला साजेसा शूर होता. पित्यासोबत तो अनेक मोहिमांवर गेला होता. युद्धकलेत अनुभवी सेनापतीच्या हाताखाली त्याला एवढे तरबेज करण्यात आले होते की भल्या भल्या वयोवृद्ध सेनापतीशी तो बरोबरी करू लागला. अतिशय मजबूत बांध्याचा हा युवराज तेवढाच स्वरूपवान होता. त्याचे सौंदर्य हा सैनिकांना त्याच्याकडे आकर्षित करणारा मोठा गुण ठरला. त्याचे सैनिक त्याला शिवाजी इतकाच मान देत. एवढेच नव्हे तर शंभूराजांच्या नेतृत्वाखाली युद्ध करण्यात त्यांना धन्यता वाटे. आपल्या कर्तबगारीचे सारे श्रेय ते या युवराजाला देत. कोणीही कर्तबगारी दाखविली की शंभूराजे त्याचे कौतुक करीत व त्याला बक्षीस देत, त्यांचे कर्तव्याचे चीज करीत. ज्यांच्यावर हा युवराज स्वारी करणार होता ते त्याचे नाव ऐकताच पळून जात. त्यामुळे या युवराजाला यश आणि कीर्ती मिळविणे सोपे गेले. थोड्याच अवधीत त्याने बराच मुलूक स्वराज्यास जोडला. या युवराजाचे सर्वत्र एवढे नाव आहे की त्याच्या पित्यानेही त्याचा हेवा करावा. याप्रमाणे शंभूराजे एक उत्तम योद्धा व सेनापती बनले. परकीय वकिलांशी बोलणी करण्याच्या वेळीही महाराज त्यांना आपल्याबरोबर बसवीत. हुबळी आणि राजापूरच्या ज्या वखारी महाराजांनी लुटल्या होत्या त्याबद्दल बोलणी करण्याकरिता टॉमस निकल्स हा इंग्रज कंपनीचा वकील रायगडावर 23 मे 1673 आला. शंभूराजांनी त्याचे काम ऐकून घेतले. आपण त्याचे म्हणणे महाराजांना सांगू असे सांगून त्याची बोळवण केली. इतकेच नाही तर गडावरचा गारठा आपल्याला सहन होणार नाही तेव्हा रात्री आपण खाली पाचाडला राहावे असा सल्लाही दिला.